वसमत नगर परिषदेमध्ये मागच्या अनेक वर्षापासून भाजपनं इथं सत्ता भोगली होती. मात्र भाजपची सत्ता जी आहे ते भाजपच्या हातून निसटलेली आहे. या ठिकाणी जे आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दणदणीत विजय झाला. 18 नगरसेवकासह एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आहे ते या ठिकाणी विजय झाला. आणि विजय उमेदवारानंतर आपल्यासोबत आहेत वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई अनवगरे. खरं तर 18 नगरसेवकासह एक नगराध्यक्षपदाचा दणदणीत विजय वसमतमध्ये पाहायला मिळाला. हो, निश्चित हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीच्या सगळ्या उमेदवाराला त्यांनी आघाडीत निवडून देण्याचं काम केलं, अध्यक्षाला दिले. त्यामध्ये मी हा सगळा विजय हा जनतेच्या चरणी तिथं ठेवतोय. खूप चांगल्या मताधिक्याने त्यांनी सगळे मेंबर्सला आणि अध्यक्षाला निवडून दिलेले. खरं तर या ठिकाणी भाजपच्या 4 बड्या मंत्र्यांच्या सभा झाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांचीही सभा झाली. असं असताना ही कोल जे आहे ते राष्ट्रवादीच्या बाजूनं वसमतमध्ये आल्याचं दिसत आहे. बावनकुळे साहेब बहुतेक इथं वसमतला आले होते. आणखी दुसरे 3-4 मंत्री आले होते वाटते. त्यांना लोकांना माहीत होतं की हे इथं येणार, भाषण करणार आणि निघून जाणार, पण काम राजून वगैरे करणार. खरं तर आता जनतेने वसमतच्या नगर परिषद नगरपालिका हातामध्ये दिली. विधानसभा तुमच्याकडे आहे. येणारा काळही तुमचाच आहे असं वसमतकर म्हणतायत. मग आता विकास कामाचं काय? सातत्यानं विकास कामं ही टप्प्याटप्प्यानं होत असतात. त्याच पद्धतीनं ही विकास कामं करण्याचा प्रयत्न आणि लोकांच्या सुखादुखात मिसळण्याचा प्रयत्न, त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी काम करायचं मला पुढच्या काळामध्ये. खरं तर 18 नगरसेवक आतापर्यंत कधी चालू नाही असं वसमतकर म्हणतायत. मग एवढी जादू काय चालली राष्ट्रवादीची वसमतमध्ये? राष्ट्रवादीची म्हणजे जनतेच्या प्रती असलेला आमचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा ठरला. लोकांचा आमच्या प्रती असलेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विश्वास. कारण लोक, तुम्ही बघितलं असेल की कधी आमदार झाल्यानंतर थोडंसं त्यांच्यामध्ये वागण्यामध्ये बदल होते. याच्यात आम्ही सरळ साधंच पद्धतीनं वागतो आणि लोक मला कधीच आमदार साहेब वगैरे म्हणत नाहीत. राजूभाई म्हणतात, तीच नाव माझं पडलेलं आहे. त्यामुळे लोकांना सहज उपलब्ध होणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता म्हणून लोक माझ्याकडे येत असतात. हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषदाची निवडणूक होती. तिन्ही नगर परिषदेवर जे आहे ते सत्तेमध्ये असलेल्या आणि तुमच्या वसमतमध्ये तुमची युती असलेल्या शिवसेनेचे 2 ठिकाणी आले तर एका ठिकाणी राष्ट्रवादीची आली. पुढची येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक कशी असणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता पुढं कशा पद्धतीने लढवायच्यात ते आमच्या नेत्याकडून मार्गदर्शन भेटल्यानंतरच त्या पद्धतीने सांगता येईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या जिल्ह्यामध्येच ताकद आहे, खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा सर करू. हे चित्र येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. निश्चित लोकांनी ठरवल्यावर त्यांचा विश्वास तर सध्या आहे आपल्यावर, त्यामुळे होईल. दादाची भेट कधी होणार आहे आणि दादाच्या भेटीसाठी आपण कधी जाणार आहे? आता उद्या तर मी इथंच आहे. उद्या रात्री निघेल, परवा दिवशी बहुतेक होईल. परवा मंत्रिपदाची चर्चा वसमतमध्ये रंगते. तुम्ही म्हणतायत की कोकाटे साहेबाचं मंत्रिपद नको आहे मला. मात्र अजितदादांनी इथं तुमच्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये सांगितले की तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो. हे मतदारांची मागणी आहे. ही मतदारांची मागणी तुम्ही अजितदादाला सांगणार का? मी स्वतःसाठी मागणारा कार्यकर्ता नाही. जर कधी अजित पवार साहेबाकडे गेलो किंवा पक्षाकडे गेलो किंवा मंत्र्याकडे गेलो तर मी माझ्या मतदारसंघासाठी मागत असतो. निश्चित मी स्वतःसाठी बिलकुल मागणार नाही. निश्चितच शेवटे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई अनवगरे. खरं तर या ठिकाणी जे आहे ते वसमतमध्ये एक विक्रम घडल्याचंही अनेक जण म्हणतायत. कारण की आतापर्यंत वसमतमध्ये जे आहे ते राष्ट्रवादीची एक हाती सत्ता कधी आली नव्हती. मात्र पहिल्यांदाच 1999 पासून हिंगोली जिल्हा स्थापित झाला, त्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी सत्ता एक हाती आल्याचं बोललं जाते. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.